गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण निघतोय महाबळेश्वरला. रात्री रूम घेतली होती, रिप्लेस होती, खालती पण होती. तरी चांगल्या हॉटेलमध्ये चेकआउट करू. अरे इकडे ना, तुम्ही खूप चांगली सोय केली ना आमची. आमच्या भावाने खूप हेल्प केली आम्हाला. थँक्यू भावा, धन्यवाद. आज आम्हाला कुठल्या पॉईंट वगैरे पण नाही जायचं, फक्त प्रॉपर्टी एन्जॉय करायची आहे. कुठली तरी चांगली प्रॉपर्टी घेऊ, इथेच फक्त एन्जॉय करायला राहू रूममध्ये. स्विमिंग पूल वगैरे अशी कुठली तरी प्रॉपर्टी घेऊ. स्टेला होतो, दाखवलं त्याला मी. तर गाईज आता आम्ही आलोय द लेक व्ह्यूला हॉटेलला. स्टे करू इथे 1 नाईट. त्यांचं रेंट वगैरे काय, रूम वगैरे कसे आहेत ते पाहूयात. तर आता आपण चाललोय रूम बघायला. द लेक व्ह्यूला ही रूम आम्ही बघितली आहे, शेअरिंग फॉर 4. आणि हिचा व्ह्यू असा आहे. हा असा व्ह्यू आहे. आणि या साईडला कुठेतरी विनालेक आहे. चला बघूया फायनल करायची का नाही ते. तर गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो लेक व्ह्यू पॉईंटला, पण तेव्हा हॉटेल फुल होता ना, म्हणून भेटलं नाही. मग आता यावर्षी आलो आणि 15,000 रेंट आहे फॉर 4 आणि +1 शेअरिंगला आहे. आणि इथे पाहू शकता हा व्ह्यू खूप छान आहे. अजून क्लाउड्स वगैरे पण दिसायला पाहिजे होते त्या साईडला, मजा आली असती. आणि इथं फोटोशूट चाललं आहे आमचं. जस्ट गेटिंग. जे असं आता चहा घेतोय आम्ही. एकदम भारी क्लायमेट झालंय. गाइस मार्केट जाम भरले, पण एक मार्केटला नाव देवायला पाहिजे. मार्केटला किती नाव देवायला पाहिजे. भिवंडी आगरी महोत्सव. तुम्हाला कसं आगरी महोत्सव नुसते आगरी लोक जाम दिसतात. आरती भिवंडी आहे, बरोबर बोलला अखिल. हे अखिल ही बॅक साईड. हे रेस्टॉरंट आहे का नाही ना, क्लासिक इथं पण रूम्स आहेत. ओ आपण हे एक्सप्लोरच नाही केलं. हे खालती आहे, रोड आहे ना. नको नको, वी शुड नॉट गो देअर, शुड कम अपवर्ड्स. इट्स व्हेरी स्लिपरी. येस. ओ मॅन, फुल साइड. आता नाव नाही मग त्याचा वास जाम भारी आहे. The next day. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आपला 4था दिवस आहे आणि जस्ट उठलो आहे. चाललं होतं ब्रेकफास्टला. चला तर मग ब्रेकफास्ट करून येऊ.
ब्रेकफास्ट आहे ते सुद्धा खूप उशिरा उठलो आहे मी. खूप उशीर झाला उठायला. रात्री लेट झोपलो, 4 वाजले रात्री झोपायला. थोडासा एडिटिंगचं काम होता पण ते काही पूर्ण झालं नाही. स्टोरेज कमी असल्यामुळे कामात अडथळा आला. जिंदगी कप्पल पण स्टोरेज कपले ना त्याचं काय बरोबर की नाही ठीक आहे. अगा एवढं सगळा नाश्ता आहे. खूप आहे इकडे काय तर डोसा घेतला आहे आणि उपमा घेतला थोडं टेस्टिंगला आणि नंतर फ्रूट्स घेऊ. मस्तपैकी नाश्ता केलेला आहे. आता बघू कुठला पॉईंट काढायचं. तर गाईस आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता जाता जाता आम्ही एक पॉईंट करू. कुठला पॉईंट? केट्स पॉईंट. त्यांचा केट्स पॉईंट करायचा आणि मग सरळ आम्ही जाऊ एकविरीला. चला आलो आता केट्स पॉईंटला. तर गाईज हा बलकवडी धरण आहे आणि हा डोम धरण आहे आणि तो पुढे जो किल्ला दिसतोय ना, डोंगराळ पीक दिसतोय तो आहे कमलगड. आणि हा एलिफंट हेड आहे. हा पॉईंट हा तिकडून आपल्याला त्या पॉईंटवरून आहे ना, तो एकदम क्लिअर दिसेल. त्यामुळे आता आपण तिथे जाऊ. तिकडून आपण एलिफंट हेड पॉईंट बघू कसं दिसते. त्यावेळेस आलेलो तेव्हा बघितलेलं आम्ही. कुठली फळं आहेत तरी. खूप छोटी छोटी गावं आहेत सगळी. खूप आतमध्ये आहे. खालून काय व्ह्यू येत असेल एकदम भारी वाटत असेल खालून. अजून तिथे जायला लागेल आपल्याला. लांब आहे तिथे. आता आम्ही इथून सरळ जाऊ मेप्रो गार्डनला. मग तिथून सरळ स्टॉप घेऊ एकविरीला. मोठं झाड दिसते बघा आपल्याला तिथे गेलेलं आहे त्याच्यावर. असंच दादा बघा त्या साईडून बघा. हा एलिफंट हेड पॉईंट त्या साईडला घेतो बॅक साईड तिथे होतो. ताई थोडंसं तुम्ही बी कमलगड. फोटो कसं तुम्ही पॉईंट बघताय असा आलोय आता चीज फॅक्टरीला इकडे.
Vintage cars. क्या केक मागच्या वेळेस केक ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. कारवीचा जो फुल असतो त्याची मध कशी, हानी कशी असते, त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे. मागच्या वेळेस आम्ही इथे केक्स ट्राय केले होते, काय मजा नाही आली, म्हणून यावेळेस नाही ट्राय करत. तो धरण आहे एंड होते. आलो आता विठ्ठल कामतमध्ये जेवायला थांबलोय. वाई क्रॉस केली आहे. वाईच्या फाट्यावर हे हॉटेल आहे. आणि तब्बल 4 तासानंतर आम्ही महाबळेश्वरहून एकविरीला पोचलेलो आहोत. आईचं दर्शन घेतलेलं आहे. थेट निघतोय. आता चाललोय मेप्रो गार्डनला. तिकडे वाईला मेप्रो गार्डनचा रोड जो आहे ना तो अंडर कन्स्ट्रक्शन होता, म्हणून तिकडे रोडच बंद होता, म्हणून आम्ही इकडे आलो. भाच्यासाठी येस तू सोनू स्टार सगळे गट येईल गाडी काय आता आलोय मॅप्रो गार्डनला फायनली. व्हाईट नाही तर मग वेगळा कलर कोणता? हा रेंज
बोऱ्याला. थोड्याच वेळात आता घरी पोहोचू. खूप थकलोय एकदम. फायनली गावात पोचलेलो आहे. आमचं गाव कालवार गावात. फायनली आपला प्रवास एकदम सुखाचा झालेला आहे. बोला कालिका माते की जय. मला देवा की जय. आमचा आणि हा आमचा बोगदा आहे. अर्धा बोगद्याचं काम काम झालेलं चालू आहे. होता. झालंय थोडं बऱ्यापैकी झालंय नाही का. उडक्यात राहिलं. बालादेव आहे. ओले ना त्याचा जबरदस्त बनवले होते. बारीक केलं जरा. तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय गाईज.